छत्रपती जोशाबा विचार मंच मिरज शहराच्या वतीने परभणी येथे झालेल्या संविधानाच्या प्रतिकृती विटंबना आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा प्रशासनाने केलेला खून याच्या निषेधार्थ आज मिरज प्रांत ऑफिस येथे निवेदन आणि मोर्चा काढण्यात आला। सोमनाथ सूर्यवंशी आणि परभणी येथे भारतीय घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची झालेली विटंबना याबद्दल आपल्याला नव्यानं सांगण्याची गरज नाही। तरी 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी येथे बौद्ध समाज चौकात देशाचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि संविधान प्रस्तावना प्रतिकृती होती। त्याची तोडफोड काही समाजकंटकांनी केली आणि यामध्ये एका आंबेडकरी समाजातील युवकाचा मृत्यू झाला। तसेच अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी छत्रपती जोशाबा विचार मंच यांच्याकडून आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते प्रांत अधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढून निवेदन देण्यात आले। यावेळी मधुकर शेसवरे, प्राध्यापक सुकुमार कांबळे सर, मिलिंद कांबळे, अशोक कांबळे, एजाजभाई, मोमीन जैलब शेख, महावीर कांबळे, नवीन कुमार कांबळे, अशोक शास्त्री, अनिकेत ढाले, स्वप्नील खांडेकर, देवा कांबळे, डॉक्टर राहुल श्रावस्ती, डॉक्टर प्रसाद कामत, राजू शास्त्री, सोमनाथ जाधव, उमेश मनातकुळ, मनोज कांबळे, सिद्धार्थ कांबळे, धीरज कांबळे, शुभम वाघमारे, मनोज सरवदे, हरीश घोलप, आसिफ नदाफ, अखिल शेख, शुभम मधाळे, आनंद कांबळे, सुशील कांबळे, सुमित कांबळे, ओंकार भोसले, निखिल शास्त्री, अनिकेत शास्त्री, भास्कर जगताप, प्रभाकर नाईक, नितेश वाघमारे, संजय कांबळे, राम कांबळे, सतीश शिकलगार इत्यादी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। आज मिरज शहरामध्ये छत्रपती जोशाबा विचार मंचच्या वतीने माननीय प्रांत कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। त्या मोर्चाचं कारण होतं परभणी येथील झालेली घटना। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या हातामध्ये असलेली संविधान प्रत एक व्यक्ती येऊन फोडतो आणि प्रशासन त्याला माथेपुरी घोषित करतो आणि त्याच पद्धतीनं त्याचा निषेध करणाऱ्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनानं रॉडने आणि काठ्याने मारहाण करून ते सांगतात की त्याला अटॅक आलेला आहे। हे प्रशासनाची दुपट्टी भूमिका आणि प्रशासन हे आम्हाला योग्य वाटत नाही, कारण हे प्रशासन सामान्य नागरिकाला न्याय दिला असं कुठं दिसत नाही। त्या पद्धतीनं आम्ही या प्रशासनाला आव्हान करतोय आणि सांगू इच्छितोय, येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही असंच वागत राहिला तर तुम्ही लक्षात ठेवा, ज्या पद्धतीनं तुम्ही वागाल त्या पद्धतीनं आम्हाला वागावं लागेल। तुम्ही सर्वसामान्यांवर हात उचलला तर आम्हाला सुद्धा त्या पद्धतीनं भूमिका घ्यावी लागेल। तर या पद्धतीनं अराजकता माजू नये याची खबरदारी तुम्ही घेतली पाहिजे, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये उद्रेक व्हायला जास्त वेळ लागणार नाही याची खबरदारी महाराष्ट्र प्रशासनाने घेतली पाहिजे।